प्रेक्षकांनो, आज त्यांनी छान दाखवलंय. सुरुवातीला शशांकचं काय काय झालंय तुम्ही विचारही नाही करू शकत. शशांक आता माफी मागतोय, उठाबशा काढतोय अप्पू समोर. उठाबशा मारताना म्हणतो, तू अडवू नकोस मला, मी करणार आहे हे सगळं. मी कोंबडा बनू का अपूर्वा? बनतो मी कोंबडा. आता अप्पू म्हणते, राहू दे ते सगळं, मला एक सांग, मी जे सांगेल ते तू करणार आहेस का? शशांक म्हणतो, करीन, तू सांग तर फक्त, मी सगळं करतो की नाही बघच तू, फक्त ना तुझा राग गेला पाहिजे. आता अप्पूने त्याला जवळ बसवलंय आणि गोड अशी शिक्षा दिली आहे. अप्पू म्हणते, नक्की ऐकणार आहेस ना तू? शशांक म्हणतो, अगं म्हणजे काय, सांग तर घरी तू. अप्पू म्हणते, मला ना माझा टेडी हवाय, तेही रात्रभर, हात उशाखालनं काढून घ्यायचा नाही. शशांक एकदम खुश होतो आणि म्हणतो, रात्रभर नाही, चालेल चालेल, मला हवीशी गोड शिक्षा आहे, मला चालेल. अप्पू म्हणते, झोपा रात्रभर टेडी. आता शशांक झोपेतही म्हणतो, काय गोड शिक्षा आहे? अप्पू म्हणते, झोप आता. थोडक्यात काय, यांची भांडणं आता विकोपाला जात नाहीत. आता सकाळी सकाळी काव्या आसनं शिकवत असते. सुमीला आणि अप्पूला म्हणते, तुम्हाला जेवढा श्वास होल्ड करता येईल तेवढाच करा हं. आता सगळे व्यायाम करत असतात, पण आपला कुकी मात्र तिकडे बाजूला उभं राहून घोरत असतो, तेही उभ्या उभ्या. शशांकला वाटतंय अप्पूच घोरतीये. तो इकडे तिकडे बघतो आणि अपूर्वाला म्हणतो, काय गो अपूर्वा, तू उभ्या उभ्या घोरायला लागलीयस का? अप्पू म्हणते, काही काय खडूस, मी कशाला घोरीन जागेपणी. आता इकडे तिकडे बघायला लागतो शशांक आणि कुकी घोरताना दिसतोय. सगळेच जण कुकीला बघून आश्चर्य व्यक्त करताय, हे काय चाललंय कुकीचं. अमेय त्याला उठवायला जातो, पण आता काव्या मॅडम खूप चिडल्या आहेत बरं का कुकीवर. अमेय कुकीला उठवल्यानंतर कुकी म्हणतो, येस अमेय येस. आता अमेय म्हणतो, काय करतोयस कुकी? कुकी म्हणतो, मी ते शवासन करतोय. अमेय म्हणतोय, उभ्या उभ्या. कुकी म्हणतो, उभे शवासन म्हणतात याला. ओ हॅलो हॅलो, हसू नका, एवढं सोपं नसतं ते, खूप कठीण आहे ते, राईट ना काव्या? आता काव्या ओरडते त्याच्यावर की काय चाललंय तुमचं. कुकी म्हणतो, शवासन करत होतो मी. काव्या म्हणते, हे बघा, योगा एक विद्या आहे, ते शास्त्र असतं, तुम्ही काय करताय, का डिसरिस्पेक्ट करताय याचा? कुकी म्हणतो, काव्या प्लीज गैरसमज नको करूस, अगं मी मस्करी नाही करत आहे. ऑनलाईन मी सगळी आसनं चेक केली होती, एक अवघड आसन म्हणजे त्यात हे शवासन होतं, म्हणून उभे उभे जमतंय का बघत होतो. अप्पू कुकीला म्हणते, अरे पण त्या नादात काव्याने आता जे आसन शिकवलं ना, ते तुझं मिस झालं ना. काय ग काव्या, कुठलं आसन आहे ते? काव्या म्हणते, ऊर्ध्वहस्त आसन. आता कुकी म्हणतो, काय? नाही मी केलं नाहीये ते, पण मी शिकेल. आता काव्या म्हणते, नाही गरज नाहीये, तुम्ही शवासन केलंय ना, ऑलरेडी तुमची बॉडी खूप चांगली रिलॅक्स झाली आहे. कुकी पडत्या फळाची आज्ञा मानून, ओके मी बसतो हां, तुम्ही प्लीज कॅरी ऑन. आता काव्या सगळ्यांना पुन्हा शवासनच करायला सांगतेय, पण उभ्या उभ्या नाही, सगळ्यांनी नीट आरामात खाली झोपून हे आसन करायचंय. असो, आता ह्यांची आसनं झाली आहेत. निखिल निघालेला असतो ऑफिसला. सुमी म्हणते, संध्याकाळी लवकर या. निखिल म्हणतो, अगं मी प्रयत्न करेल, पण आईला दवाखान्यात न्यायचं असेल तर मी संध्याकाळी तिकडेच थांबेल. आता ती बाय करते निखिलला. निखिल जातो आणि परत येतो आणि कसलं तरी पार्सल देतो सुमीकडे आणि म्हणतो, अगं हे तुझं पार्सल आलंय बघ. सुमी म्हणते, अरे वा, आलं पण. आता निखिल विचारतोय, काय आहे अगं यात? सुमी म्हणते, अहो ड्रेस आहे, मी माझ्यासाठी ड्रेस मागवलाय, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कम्फर्टेबल आणि कॉटन कपडे घालावे लागतात ना, चांगले असतात. म्हणजे त्या दिवशी मी सहज बसले होते तर मला खूप आवडला हा ड्रेस ऑनलाईन, म्हणून मी मागवून घेतला, चालेल ना तुम्हाला? निखिल म्हणतो, अरे वा, म्हणजे काय, चालेलच. आणि हे बघ, तुझी सोय आणि तुझा आनंद सध्या जास्ती महत्वाचा आहे, दुसरं मला काय हवंय? सुमी म्हणते, अहो मी आनंदी आहेच, असं का वाटतंय तुम्हाला? निखिल म्हणतो, अगं तसं नाही, तुला असं वाटत असेल ना की सतत मी तुझ्याबरोबर राहावं, पण काय करणार, माझ्या कमिटमेंट्स असतात ना. सुमी म्हणते, हो मी समजू शकते, पण तुम्ही काळजी करू नका, मी अजिबात रागवली नाहीये. निखिल म्हणतो, तो ड्रेस आले ना, उघडून तरी बघ. आता तो उघडून बघतात ते पार्सल, तर ड्रेस छान असतो आणि निखिलला सुद्धा तो ड्रेस खूप आवडलाय. सुमी म्हणते, छान रंग आहे ना, मला पाहिला आवडला. निखिल म्हणतो, चल मी येतो हं. सुमी म्हणते, नीट जा. निखिल म्हणतो, काळजी घे. आता अप्पूने पण तो ड्रेस पाहिलाय. ती विचारते, काय ग सुमी, नवीन ड्रेस? सुमी म्हणते, अगं हो मी मागवलाय, काय प्रेग्नन्सीमध्ये असे कम्फर्टेबल कपडे घातलेले बरे असतात ना. अगं माझे सध्याचे कपडे आहेत ना, जरा घट्ट होत आहेत मला, म्हणून मी ऑनलाईन मागवला, छान वाटला मला, मी आलेच हं ट्राय करून. आता सुमी गेली आहे ड्रेस ट्राय करायला. अप्पू विचार करते, मलाही असेच घट्ट होतील ना माझे कपडे, मी पण असाच ड्रेस मागवते सेम. कुकीने अमेयला बोलावू पाठवलेलं असतं, तो अमेयची वाट बघत असतो.
अमेय आलाय आता. लगेच कुकी म्हणतो, अरे अमेय, एक काम होतं माझं तुझ्याकडे. म्हणजे काय फिटनेस आहे रे तुझा, काय मेंटेन केलंय तू. अमेय म्हणतो, थँक्यू हां. आता कुकी म्हणतो, काय छान त्वचा आहे ना तुझी, अगदी तुकतुकीत. आता अमेय म्हणतो, काय काम आहे तुझं कुकी. कुकी म्हणतो, अरे काम काय, कौतुक नाही करू शकत का मी तुझं. अरे सहज म्हणजे असं मला म्हणायचं होतं की ते म्हणजे हातावर त्याने नाव लिहिलंय आणि ते बघून सांगतो तो. उर्दू हस्तासन हे मला शिकायचं आहे. अमेय हसायला लागतो आणि म्हणतो, तू लिहून का घेतलंयस. कुकी म्हणतो, अरे ते किती अवघड आहे उर्दू हस्तासन. अमेय म्हणतो, अरे काय रे, ती काव्या शिकवत होती तेव्हा का लक्ष दिलं नाही. जाऊ दे, मी नाही शिकवणार. कुकी म्हणतो, अरे असं काय करतो, माझे वेगळे विचार चालू होते ना तेव्हा, तू शिकव ना. अमेय म्हणतो, अरे हे आसन शिकला नाहीस ना तू तर काही आकाश नाही कोसळणार आहे. आता कुकी म्हणतो, नाही रे बाबा, माझ्या नावाला जो कलंक लागलाय ना ते मिटवायचं आहे मला, मी असं करू शकत नाही म्हणून. अमेय म्हणतो, म्हणजे हे आसन शिकून तू कलंक पुसणार आहेस. कुकी म्हणतो, हो मग शिकवणार आहेस का, ऑनलाईन शिकू मी. अमेय म्हणतो, नको नको, ऑनलाईन नको शिकू, काहीतरी वेगळंच करशील तू. बरं ठीक आहे. म्हणजे हे आसन ना ॲक्च्युली खूप कठीण आहे, स्टेप बाय स्टेप करावं लागतं अरे ते. नाही अरे थोडं जरी चुकलं ना तर मसल पेन काहीही होऊ शकतं रे. कुकी म्हणतो, बापरे, नाही नाही, म्हणजे तू शिकवशील ना मला. अमेय म्हणतो, हो हो हो, चल चल, मी शिकवतो तुला. आता अमेयने त्याला आसन शिकवलंय, पण अमेय जरा फिरकी घेत असतो कुकीची आणि म्हणतो, अरे पण डोळे उघडे ठेवा, झोपी जाशील उभ्या उभ्या सकाळसारखा. कुकी म्हणतो, अरे हो रे, सकाळी मला केव्हा डोळा लागला कळलंच नाही. आता अमेयने स्टेप बाय स्टेप त्याला ते आसन शिकवलंय. मोठा श्वास घेऊन हात वर करायचे, हाताचे पंजे एकमेकांच्या समोर आणि ते सरळ लाईनमध्ये श्वास सोडत सोडत खाली आणायचे. आता हे आसन झालं असं अमेय म्हणतो आणि चल मी निघतो. कुकी म्हणतो, काय, अरे झालं पण इतकुसं का आसन आणि नाव किती अवघड आहे रे याचं. अमेय म्हणतो, अरे हो बाबा, म्हणूनच म्हटलं होतं तुला, काही आकाश कोसळणार नाही तू आसन शिकला नाहीस तर. कुकी म्हणतो, आता उद्या काव्याला करूनच दाखवतो. अमेय म्हणतो, कर कर, प्रॅक्टिस कर मग त्याची. आणि अमेय निघून जातो. आता कुकी मनाशीच बडबड करतोय, काव्या ऊर्ध्व हस्तासन. अप्पू तिच्या रूममध्ये सारख्या फेऱ्या मारत असते आणि मनाशीच बोलतीये, काय खडूसला केव्हाच आईस्क्रीम आणायला सांगितलंय मी, काय फॅक्टरीमध्ये गेलाय का बनवायला, इतका वेळ लागतो का एक आईस्क्रीम आणायला. तिने वैतागून कॉल केलाय, कुठेस तू खडूस, तुला आईस्क्रीम आणायला पाठवलं होतं ना. शशांक म्हणतो, अरे मागे मी अपूर्वा तुझ्या. अप्पू म्हणते, घराच्या मागे, अरे तुला मिळालं की नाही आईस्क्रीम. आता शशांक म्हणतो, अपूर्वा मी मागे आहे आणि कायम मी तुझं अशा पाठीशीच राहणार आहे. अप्पू म्हणते, तू पाठीशीच राहणार आहेस का, फ्लेवर कुठला आणला ते सांग. शशांक म्हणतो, हे व्हॅनिला फ्लेवर आणलाय मी. आता अप्पू म्हणते, मला नाही ना आवडत व्हॅनिला फ्लेवर. अप्पूचा हा आलाप इतका अवघड आहे ना प्रेक्षकांनो, ते थोडंसं कमी करावा तिने. असो, पण शशांक म्हणतो, अपूर्वा अगं तुला ॲसिडिटीचा त्रास आहे की नाही आणि पोटात गुळूमुळू होत असेल तर हे चांगलं फ्लेवर आहे, दुकानदाराने स्वतः मला सांगितलंय. अप्पू म्हणते, मुळात ना मला गुळूमुळू होतच नाहीये आणि आत्ता ना मला स्ट्रॉबेरी विथ वॉलनट आईस्क्रीम खायचं आहे. शशांक म्हणतो, काय काय काय. अप्पू म्हणते, स्ट्रॉबेरी विथ वॉलनट असं काहीतरी म्हणते ती. शशांक म्हणतो, हे तर त्यांच्याकडे पण मिळणार नाही. अगं एव्हाना दुकान बंद झालं असेल, अख्ख्या नाशिकात नाही मिळणार ग अपूर्वा. अप्पू म्हणते, समजून घे ना, मला क्रेविंग्स होत आहेत ना. मला असं वाटतं याचा अर्थ डोहाळे असं होत असावा. तर आता अप्पू म्हणते, मला तेच आईस्क्रीम खायचे, मला त्याचेच क्रेविंग्स होत आहेत. काय रे खडूस, तुझ्या प्रेग्नेंट बायकोची एक इच्छा पूर्ण नाही करू शकत का तू खडूस. शशांक म्हणतो, अगं अपूर्वा हे नाही सापडणार ग अख्ख्या नाशिकात, आपण उद्या आणू ते. अप्पू म्हणते, काही गरज नाहीये, क्रेविंग्स माझे आहे, डोहाळे मला लागलेत, माझे मी बघून घेईल ना, तू नाही आणणार आहेस ना, मी जाऊन घेऊन येते. ए काय रे खडूस, तुझं काय उपयोग आहे रे नक्की, सगळंच मलाच करावं लागणार आहे तर काय रे शी. आता अशी बडबड करून तू तिथून निघून गेली आहे. शशांक म्हणतो, काय काय प्रॉब्लेम काय या आईस्क्रीममध्ये, अख्खं जग खातं. अगं ए अपूर्वा थांब ग, ते गुळूमुळूसाठी चांगलं आहे ग. शशांक अप्पूच्या मागे मागे गेलाय. आता खाली ओसरीमध्ये पण तोच वाद सुरू आहे. शशांक म्हणतो, अगं नाही ग अपूर्वा, नाशिकात नाही मिळणार हे आईस्क्रीम. आता अप्पू म्हणते की काय रे खडूस, तू सांगितलं होतं ना मला की तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहेस आणि आता काय, आता तू काहीच करू शकत नाहीस ना. आता शशांक म्हणतो, अगं असं काय करतेस अपूर्वा, जे अस्तित्वात आहे ते मी आणून देऊ शकेल ना, तू जे सांगतेय ना तो फ्लेवर अस्तित्वातच नाहीये. अप्पू म्हणते, ठीक आहे ना, तुला नाही मिळालं ना, ठीक आहे ना, मग माझे डोळे ना मी शोधून काढेल तो फ्लेवर. शशांक म्हणतो, ए नाही 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 अपूर्वा, तू कुठेही जायचं नाही, या अवस्थेत बाहेर नाही पडायचं. आता मी कुठे, ठीक आहे मी बघतो काहीतरी, तू नाही जायचंस कुठे.
शशांक आता किचनमध्ये गेलाय. आता सगळ्याच बाया हिच्या आरडाओरड्यामुळे उठल्यात. आता माई म्हणतात, काय गं काय झालं? आता अप्पू सांगते, मी खडूसला सांगितलं होतं आईस्क्रीम घेऊन ये, तो नाही आणत आहे. माई म्हणतात, काय साधं आईस्क्रीम तो तुझ्यासाठी घेऊन आणत नाही? असा कसा हा मुलगा? सुवाई म्हणतात, असं काय करता माई, एवढ्या रात्रीची दुकानं बंद झाली असतील ना, कुठून आणणार आहे तो आईस्क्रीम? अप्पू म्हणते, अगं सुवाई त्याने आणलं आईस्क्रीम, पण ते व्हॅनिला फ्लेवरचं आणलं. अगं मी त्याला सांगितलं होतं कॉफी विथ वॉलनट आईस्क्रीम आण, पण त्याने वेगळंच आणलं ना गं. कुकी म्हणतो, अरे देवा आता काय करायचं? ए काय गं अप्पू, तू हे जे काही फ्लेवर सांगते ना, ते असं आईस्क्रीम खरंच बाजारात मिळतं? म्हणजे आहे का ते खरंच अस्तित्वात? अमेय म्हणतो, मला पण माहिती नाही, मी पहिल्यांदाच ऐकतोय हा फ्लेवर. आता अप्पूला तो विचारतो, तू खाल्लायस का कधी ह्या आधी असा फ्लेवर? अप्पू म्हणते, ॲक्च्युली मला पण माहिती नाही आहे, पण मला तेच खावंसं वाटतंय ना, त्याचेच क्रीमिंग्स होत आहेत मला. अरे बापरे, केवढा तो गोंधळ प्रेक्षकांनो, बापरे. पण तरीसुद्धा लाड मात्र पुरवले जात आहेत. आता सुवाई म्हणतात, ऐक ना राजा सोन्या, अगं त्याला नसेल मिळेल ते तर तो काय करल? तुला क्रेविंग होत आहे ना, आपण करूयात काहीतरी, थांब जरा, त्याला सांगते मी, काहीतरी करू आपण. शशांक आता तो गेलाय किचनमध्ये. अप्पूला विचारतायत सगळे, काय गं कुठे शशांक? आता अप्पू म्हणते, तो ना जे आणलंय ना आईस्क्रीम ते घेऊन किचनमध्ये गेलाय. आता कुकी विचार करतोय, किचनमध्ये काय करताय सायंटिस्ट? प्रयोगशाळेत हवे तर किचनमध्ये काय करतायत? आता प्रेक्षकांनो, हा शशांक अपूर्वासाठी तिला हव्या त्या फ्लेवरचं आईस्क्रीम घरी रेडी करून देतोय. कमाले बुवा, भलतेच लाड चाललेत. प्रेक्षकांनो, तुमचे पण असे लाड पुरवल्या गेले का हो? नक्की मला कमेंट करून सांगा. मला तर माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेला आईस्क्रीम खावंसं वाटत होतं, पण असं काही स्पेसिफिक फ्लेवर नव्हता, कुठलंही चालत होतं. आणि माझ्या मुलीच्या वेळेला मला मिरच्या तळून खाव्याशा वाटत होत्या. आणि हे सगळं 5व्या-6व्या महिनी वाटतं, एवढ्या लवकर तर ॲक्च्युली वाटतच नाही. असो, पण आता आपण बघतोय तर बघूयात. तर आता पुढे आपण बघतोय, या अप्पूने सेम टू सेम या सुमीसारखा ड्रेस मागवला आहे. आणि माई म्हणतात, अगं हा एवढा सैल ड्रेस. तेव्हा अप्पू म्हणते, अगं असेच कपडे वापरावे लागतात माई. आता सुमीला पुन्हा कॉम्प्लेक्स आलाय की हे काय, माईने माझ्यासारखाच ड्रेस अप्पूला का मागवला? सगळे विसरलेत या घरात मी प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि सगळे अप्पूचेच लाड करतायत. आता सुमीला खूपच कसं तरी होतंय. पण अप्पूच्या बाबतीत खरंच कानेटकर जरा जास्तीच अतिरेक करताय प्रेक्षकांनो, असं मलाही जरा जाणवतंय. तर ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आणि ठरलं तर मग आज नक्की माझ्या आवाजात ऐका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.